22 एप्रिल 2025 हा दिवस काळा दिवस म्हणावा लागेल, कारण याच दिवशी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला। दुपारच्या वेळी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम इथं हा हल्ला झालाय। 3 ते 4 दहशतवाद्यांनी इथे असणाऱ्या पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केला। धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या झाडल्यात। यावेळी त्यांचे पासपोर्टही तपासण्यात आले होते। या हल्ल्यात महाराष्ट्रामधल्या काही नागरिकांचा मृत्यू झालाय। हा हल्ला सैन्याच्या वेशात झाला अशी माहिती मिळते। भारतीय नौसेनेचे 26 वर्षीय लेफ्टनंट विनय नरवाल यांचा देखील जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधील या हल्ल्यात मृत्यू झाला। नरवाल यांचं 16 एप्रिलला लग्न झालं होतं आणि त्यानंतर ते आपल्या पत्नीसोबत फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते आणि त्याच वेळी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर एक फोटो शेअर केला जातोय। या फोटोमध्ये एक महिला मृतदेहाजवळ उद्विग्न होऊन बसलेली दिसते। हा फोटो विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी यांचाच आहे। तितकाच शांत दिसणारा पण मन हेलावून टाकणारा हा फोटो आहे। पहलगाममध्ये महाराष्ट्राचे हरीश चोलिया नावाचे एक पर्यटक गेले होते। त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। हल्ला झाला त्यावेळी तिथे नेमकी काय परिस्थिती होती, दहशतवादी हल्ला नेमका कसा झाला याची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली। हा हल्ला पहलगाम मधील बैसारन खोऱ्यामध्ये झाला। या परिसराला मिनी स्वित्झर्लंड असं म्हणूनही ओळखलं जातं। पहलगाम मध्ये आईस लेन आहे। या आईस लेनचा आनंद घेण्यासाठी त्या भागात पर्यटक जात असतात। तिकडे आम्ही देखील गेलो होतो। माझ्यासोबत 4 ते 5 ज्येष्ठ नागरिक होते, त्यामुळे मी खालीच होतो, वर गेलो नाही। वरच्या भागात गोळीबार झाला अशी माहिती हरीश चोलिया या पर्यटकांना दिली आहे। तसेच ही घटना घडल्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस, CRPF, आर्मीच्या गाड्याही तिथं आल्या। चंदनवाडी ते पहलगाम हा 30 किलोमीटरचा रस्ता आहे। याच रस्त्यावरून आम्ही आलो होतो। या रस्त्यावरची सर्व दुकानं बंद झाली आहेत। जेव्हा गोळीबार झाला तेव्हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका दिसत होत्या। पोलिसांचाही ताफा दिसत होता असंही त्यांनी सांगितलं। या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले आणि त्यांनी तातडीची बैठक बोलावली। दरम्यान हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर आले आहेत, त्यामुळे तपासात मोठी मदत होणार आहे। मंगळवारी झालेल्या या हल्ल्यामध्ये 2 परदेशी नागरिक असे मिळून एकूण 26 जणांचा मृत्यू झालाय। यात महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि ओडिशामधल्या नागरिकांची हत्या झाली आहे। याच मृतकांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे। डोंबिवलीतील 3 जण, अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी अशी मृतकांची नावं आहेत। तर पुण्यातील 2 जण, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे, तसेच पनवेलमधील 1 जण, दिलीप डिसले अशी एकूण मृतकांची नावं आहेत। महाराष्ट्रातील 6 मृतकांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे, तर जखमींना 50,000 रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे। काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांना विशेष विमानानं परत आणलं जाणार आहे। सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे। असे हल्ले पुन्हा होऊ नये यासाठी सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।